नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। हा व्हिडिओ सर्वांनी ऐका आणि लगेच एकमेकांना शेअर करा। आता ज्या न्यायालयाच्या आदेशाच्यामुळं 8 वर्षात पूर्ण ज्या वाहनांची झालेली आहेत आणि ज्या गाड्या पेट्रोल डिझेलवरती आहेत त्यांना त्या गाड्या तुम्हाला CNG वरती रूपांतरित कराव्या लागणार आहेत, अन्यथा इलेक्ट्रॉनिक त्या वाहनं रूपांतरित करावी लागणार आहेत। नाहीतर तुम्हाला त्या गाडीवर स्क्रॅपिंग ॲक्टचा हा बडगा पडू शकतो। तर प्रत्येकानं आता लक्षात घ्या, आता न्यायालयाचे आदेश असतात आणि सरकारचे कायदे हे वेगवेगळे आहेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी हे शासन कशाबी पद्धतीनं धुडकावूनपणे दादागिरीनं करू शकतं। आता CNGची व्यवस्था ही महाराष्ट्रात आपणाला सर्वच ठिकाणी झालेली आहे। जी आता नवीन वाहनं तयार होतात ती आता CNG वरतीच येत आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक येत आहेत, परंतु जी जुनी वाहनं आहेत पेट्रोल आणि डिझेलवरची ती मात्र तुम्हाला CNGत रूपांतरित करावी लागतील, अन्यथा ती वाहनं भंगारात जातील। हा कायद्यातच आहे, न्यायालयाच्या आदेशातच आहे। परंतु आता जी वाहनं येतात ती CNG इंजिनावरती इलेक्ट्रॉनिक येत आहेत। प्रत्येकानं याची काळजी घ्या। जुनी वाहनं खरेदी करताना तुम्हाला ती आयुष्यमानाचं ह्या कायद्याचा विचार करा आणि मगच तुम्ही ही वाहनं घ्या। व्यापारी हा लबाड असतो, त्यांना पैसे कमवण्यासाठी वाहनं आपल्याला गळ्यात मारतात, आपल्या कष्टाचे पैसे असतात आणि मग आपण फसलो जातो। शिवाय हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या तुम्ही बुकिंग करा, ताबडतोब बुकिंग करा, 31 मार्चपर्यंत बुकिंग करा। आणि जर तुमच्याकडे बुकिंग जरी झालेली पावती असेल तरी 31 मार्चनंतर कामं होतील, त्या प्लेट मागं पुढं येतील, हा सगळा गोंधळच आहे, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। पण कमीत कमी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईननं तुम्ही बुकिंग करा, म्हणजे त्या भले 31 मार्चची डेडलाईन असली तरी ती महिना 2 महिने मुदत ही वाढू शकते। प्लेट मागं पुढे येणार आहे, म्हणजे 31 मार्चला जर तुम्ही काय बुकिंग केली तर ती काय येणार आहे का? परंतु तुमच्याकडं रशीद वगैरे ती हवी आहे, हेही प्रत्येकानं लक्षात घ्या। आणि जुनं वाहनं खरेदी करताना मात्र तुम्ही विचार करा। धन्यवाद। मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।